आपल्याला बघायचं आहे परचेस रिटर्न. जो काही सप्लायर कडून आपण माल घेतो, तो जर आपण रिटर्न केला, तर त्याचं बिल कुठं केलं जातं. त्यासाठी आपल्याला जायचं आहे पर्चेसमध्ये. पर्चेसमध्ये गेल्यानंतर पर्चेस रिटर्न ज्यावेळेस तुम्ही क्लिक करता, त्यावेळेस तुम्हाला इथं पर्चेस रिटर्नचा डॅशबोर्ड दिसला जातो. त्यामध्ये तुम्ही इथं डेट सिलेक्ट करून तुम्ही इथं पर्चेस रिटर्न पण बघू शकता आपण किती ते किती आणि किती पर्चेस रिटर्न केलेले आहे. आणि न्यू पर्चेस रिटर्न जर करायचं असेल, तर इथं आपण ॲड पर्चेस रिटर्नवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला सर्वप्रथम सप्लायर सिलेक्ट करायला येतो. जो काही सप्लायर असेल तो तुम्ही इथं सिलेक्ट करून त्याचा जीएसटी नंबर टाकू शकता. व्हेइकल गाडीचा नंबर वगैरे काय असेल तर तो तुम्ही इथे टाकू शकता. त्यानंतर पर्चेस रिटर्नची डेट तुम्ही चेंज करू शकता. त्यानंतर लोकेशन जे आहे तुम्ही शॉपचा किंवा गोडाऊनचा माल रिटर्न करतोय आपण, ते आपण इथे सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर आयटम डिटेल्सवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला सिलेक्ट प्रोडक्टला येतो. प्रोडक्ट सिलेक्ट करून जो प्रोडक्ट आपल्याला रिटर्न करायचा आहे तो इथं आपल्याला सिलेक्ट करायला येतो. प्रोडक्ट सिलेक्ट केल्यानंतर त्याचं जे काही आपल्याला अवेलेबल स्टॉकमध्ये दाखवतंय ते तुम्हाला इथं टोटली दिसून जाईल. याच्यामधून आपल्याला किती प्रोडक्ट रिटर्न करायचे ते आपल्याला इथं दिसतं. त्यानंतर बॅच नंबर आपण इथं ऑटोमॅटिकली सेट व्हायला असतो. त्यानंतर एचएसएन कोड जर असेल तो पण ऑटोमॅटिकली येतो. त्यानंतर क्वांटिटी किती क्वांटिटी आपल्याला रिटर्न करायची आहे ती क्वांटिटी आपण इथं टाकू शकतो. त्यानंतर याच्यावर जर रेट असतील ते रेट आपण चेक करू शकतो. त्यानंतर जे काही पर्सेंटेजमध्ये आपल्याला जर ह्या प्रॉडक्टला पर्चेस करताना डिस्काउंट आलेला असेल तर तो डिस्काउंट आपण इथं टाकू शकतो. त्यानंतर इथं ॲड म्हटल्यानंतर तो आपल्या लिस्टमध्ये ॲड होऊन जातो. लिस्टमध्ये ॲड झाल्यानंतर इथं आपल्याला जर याच्यावर हमाली चार्जेस जर असतील लावायचे, तर ते आपण इथं हमाली चार्जेस पण करू शकतो. त्यानंतर हमाली चार्जेस जर ॲड करायचे असेल, तर प्लस आयकॉनवर क्लिक करून इथं हमाली चार्जेस पण आपण इथं ॲड करू शकतो. त्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन चार्जेस वगैरे सगळं ॲड करू शकतो. न्यू पण ॲड करायला आपल्याला चान्स आहे. त्यामध्ये हमाली आपण चार्जेस सिलेक्ट करून त्याचे जे काही हमाली चार्जेस आहे, ते आपण इथं ॲड म्हणू. ॲड म्हटल्यानंतर ॲप्लाय केल्यानंतर तो आपल्या इथं ॲड होऊन जातो. याच्यामध्ये जर आपल्याला जर पर्चेस रिटर्नचं बिल एडिट करायचं असेल, तर ते आपण एडिटवर क्लिक करून इथं ते बिल एडिट पण काही डिटेल्स, क्वांटिटी वगैरे आपण एडिट करू शकतो. परत त्यानंतर सेव्ह म्हटल्यानंतर ते सेव्ह होऊन आपल्या सेव्ह होऊन लिस्टमध्ये येऊन जाईल. त्यानंतर सेव्ह केल्यानंतर हे बिल सेव्ह होईल. त्याला आपल्याला मेसेज येतो रिटर्न सेव्ह सक्सेसफुली. त्यानंतर तो आपल्या पर्चेस रिटर्न डॅशबोर्डला येऊन जाईल. त्यानंतर आपल्याला जर याच्यामध्ये बिल जर एडिट करायचं असेल, ते बिल आपण एडिट पण करू शकतो आणि डिलीट पण करू शकतो. एडिटवर क्लिक केल्यानंतर एडिटचा ऑप्शन आपल्याला याच्यामध्ये आपण परत प्रॉडक्ट पण लिस्टमधून एडिट करू शकतो आणि अपडेट म्हटल्यानंतर हे बिल अपडेट होऊन परत सक्सेसफुली सेव्ह होतं. त्यानंतर ते डिलीटला पण आपल्याकडे ऑप्शन आहे.